हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। श्रीरामचंद्रो लक्ष्मणनी जानकी समेत जाऊनो वनवासावर चक्र सिद्ध झाला. वचपशी पुढे सर्वस्व दानकर का म्हणलेकुनो लक्ष्मणालगी सुयज्ञ वशिष्ठाल पूतो सुयज्ञाक मात्र नाही वरलेले सर्व द्विजांक आपण घेऊन यो म्हणून म्हणतनवे तशीची लक्ष्मणू रामाला आज्ञती म्हणून सांगून सीधा सुयज्ञाल घराक वता. थंय अग्नी शालेंतू म्हणल्यार यज्ञागारांतू आशिल सुयज्ञाक वंदन करता लक्ष्मणानी सांगता तम विप्रम विप्रम अग्निगारस्थम वंदित्वा लक्ष्मणो अब्रवीत. तो अग्निगारांत शिल्के अग्निहोत्र यज्ञयागनी करतर सुत्तनी तै सांगता हे सखे अभ्यागच्छ पश्यत्वं वेश्म दुष्करकारिणः. हे मित्रा म्हणता म्हळ्यार वशिष्ठाले त्यांनी शिक्षण करतना सुयज्ञालोटू प्रीती रशिली त्यांनी तशी हे मित्रा यो दुष्कर जावन शिलवन मास करचे तसले रामाले घराक तुका पहिला म्हणताना बग्गी सुयज्ञ तागेल काम करून लक्ष्मणाल वटू रामाल घराक प्रवेश करता. तई सीता समेत अस रामचंद्र सुयज्ञाक आपयता सत्कार करता आणि सीतेले सांगता सीते तू तागेल बायलेल कतीर तुगेले भांगर ಸ್ವಲ್ಪ दवरला नवे ते दी तिका म्हणता आणि सांगता ये अंगद केयूर पुराय तुगेले बायलेल कतीरची सीते दित्तर सीते म्हणा ती गच्छती मनम ती वना वच्चाक मेगेलोटो तयार झाल्या ती म्हणता पर्यंकम अग्र्यास्तरणं नानारत्नविभूषितं तमपीच्छति वैदेही प्रतिष्ठापयितं त्वयि. चांगे कांतुळ रत्नाभरणाचे अलंकार केलेले तसले मंच तुका दान जावन दिवच्याक तिणे आश करला म्हणता पळय. दान दिवका म्हणस सत्पात्र जावन आशिल्ले ब्राह्मणांक दान दिवका म्हणस दान दिवचे एक व्हड कार्य ते तंतु ही ब्राह्मण आले षटकर्मी ब्राह्मण आले षटकर मानतले एक काम ते दान दिवचे दान घेवचे. दान केदनाय सत्पात्रांक दिवका ते दिल्लेले आशिल्ले एक योग्य आचारवंत वेदांग पंडित जावन आशिल्लो तांतूय ब्रह्मज्ञान आशिल्लो ब्राह्मण म्हणल्यार भारी लायक. परमात्माले ज्ञान आशिल्लो ब्राह्मण म्हणल्यार अपेक्ष नानतिले तांतूय ब्रह्मज्ञान आशिल्ले ब्राह्मण दान करूं म्हणल्यार भारी लायक जाल्यार तशीची ती तो सांगता कसं नाही म्हळ्यार आनी दान सीत दितरस निजावन दंपतीन ब्राह्मण दंपतीक एक शय्या ये गरुड पुराणांत दान दिल्ले म्हण जाल्यार चमकलेल्या लोकांतू तांकां हंग उदा दिल्यार थंय तान आसना की हंग अन्न दिलेले जना थंय भूक आसना हंग हांतूळ दिलेले जना थंय हांतूळ म्हळ्यार न्हिदोच्या कसले तोंदरे आसना तेची हांगा दिवो दान दिलेले जनाक थंय वचे वाटेर उजवाड आसता अशें पळय आमी गरुड पुराणांतू पळयतर आसची. तशी जिवनांतू एक योग्य ब्राह्मणाक ते सत्पात्र जाल्लो जावका ना नतल्यार अनंत आमगेले गुर्ताच्याक आमी दिव्या तांकां एक मांचो दिल्यार लायक म्हणून एक गुर्तसोचे एक ब्राह्मण आपोवन दिली म्हण जाल्यार आमी अनंत चतुर्दशी व्रता काणींत आयकल्यात न्हय बोबयण्यान तांणी दान दिवचे घेवचे करून भायर वचार नज ते दान दिलेले चंग दिवचे कोणाक तांकांची दिवन परस्पर दिवन घेवची देखून तांणी दोन्ही सरोवर लागींची सरोवर एकांतलो उदान एकांतो पडचे एकांतलो उदांत पडचे तशी तांणी जन्मा येयलीची म्हणून आमी पळयला पळय तशी केन्नाय
कोणाकय दिवची दान दिवचे सत पात्र जावन आशिल्ले दिवका दितना केन्नाय ते दिल्ले म्हूण म्हळ्यार विशय चिंत करूनच ताजे नंतर आसता पळय तशें या दान कशें करचें म्हूण म्हळ्यार चांग एक घटमुट्ट मांडचो ताजे वयर एक मावाळ हांतूळ ताजे वयर लक्ष्मी नारायणाल भांगरा प्रतिम दवरून मागीर एक योग्य ब्राह्मणाक दान दिवका म्हूण सांगूनच आतां गोदान म्हळ्यार आमी खबर दिताची भूदान सायटाचे मोल पळयल्यार बुई कोणा लागीं ना आतां पुराय बाड्या घरान तूं राबताची चड आशिल्ले जाणांक एक घर तांणी जिवमाना करचें व्हड म्हणटना भूदान दिवची कशी गोदान दिल्यार बट मामान फ्लॅटांत तांणी राबचें जाल्यार खंय बांदूची ते फुडें गेले ते गोदान भूदान आतां गोदान भूदानाक खबरूची जेवो शय्या दान दिल्यार तशीची व्हड मंचो विस्कळ सनी म्हूण दिला तांगेले फ्लॅटार रिक्का न्हू तो मंचो असल पुराय गोंधळ आसता सिटीन तूं तशी बट मामा पुऱ्याक कवर दियाचे म्हूण म्हणटा तांणी कसं करचें पाप ते पळय घेवन तशें हांगा पर्यंकम अग्र्यास्तरणम नानारत्न विभूषितम कै लायक एक हांतूळ आशिल्लो तसले रत्न खचित जावन आशिल्लो भांगरा मांचो तुका दान जावन दिता ती म्हूण सांगता मात्र न्ही हावय म्हाका आमी गेले मावळ्यान दिलेले शत्रुंजय म्हळ्यार हस्ती त्या हस्ती वयरी तो सांगता तम ते निष्कसहस्रेण ददामी द्विजपुंगव ते हस्ती निष्कसहस्रेण हजार भांगराचे नाण्य दवरून तुका दितरस तशी इत्युक्त सही रामेण सुयज्ञः प्रतिग्रह्य तत् रामलक्ष्मण सीतानां प्रयुयोजा शिष्यः शिवाः तशी तो रामान अशी सांगतना सुयज्ञ सर्व स्वीकार करता आनी राम लक्ष्मणाक तो आशिर्वाद करता मागीर लक्ष्मणाक राम सांगता की बस अगस्त्य विश्वामित्राल पुत्रांकय आपण हाडी तांकांय हजार गायी रत्न आभरण घालून दिवका म्हूण म्हणटा मागीर तैत्तिरीय शाखेचे आचार्य जावन आशिल्ले वेदज्ञ एकलो ब्राह्मण कौसल्येकय सुमित्रेकय आशिर्वाद कोरता ताणें ताका आपय ताका दासी रेशमे आमगेले दास दासी रथ मिगेले पुरे ताका दी म्हणून म्हणटा पळय आपय ताणें तो तशी सांगता पळय अगस्त्य विश्वामित्राले पुत्र दोन्ही ब्राह्मणोत्तम तैत्तिरीय शाखेचे आचार्य पंडित वेदज्ञ जावन आशिल्लो ब्राह्मण तशें पुरे सांगता पळय तो मागीर सांगता मिगेले सचिव बाई मिगेल सूत म्हळ्यार तागेलो रथ चलायसितलो त्या चित्ररथाक तो सुमंत्राल मणकेची मस्तकाळ दुखून आमगेले घरांत वास करून नाशिल्लो न्हय ताका सर्व मिगेले भरलेले रत्नाभरण धन यज्ञपशु आनी हजार गाय सकड दी मागीर कटकलाप शाकाध्यायनाचे ब्रह्मचारी तांणी वेद्याध्ययन करका ब्रह्मचारी ब्राह्मणान तांकां विंगड कसले कार्य करूं जायना तशी तांकां रत्न भरलेले तसले एक 80 गाडी रत्न भरलेले गाडी दी तांकां म्हूण म्हणटा भात भरलेले 1000 बंडी धान्य भरलेले 200 बंडी दूध धंय तूप सकड तांकां हिरवळ जेवण आसका तशी सहस्र गायी सकड तांकां दी म्हूण म्हणटा हें पुरे वाल्मिकी रामायणांत तसं शालिवाह सहस्रम च द्वेषते भद्रकांस्तता व्यंजनार्थं च सौमित्रे गोसहस्रम उपाकुरु मेखलीनां महासंघः कौसल्यां समुपस्थिता तेषां सहस्रं सौमित्रे प्रत्येकं संप्रदापय कौशल्य आश्रयांत असूचे ब्रह्मचारी ब्राह्मणांक प्रति एकल्याकय तांगेले विवाह जातना 1000 गायी दिवका ते मिगेलांत दुखून दिवयसी म्हूण म्हणटरस म्हळ्यार तस जाल्यार कौसल्ये ताणें म्हणलेले पटिने म्हूण जालें रामान कौसल्येक तिणें सीतेन सांगचें रामा लागीं तांगेले एक मांतार जतन तांकां पळोवका पुत्राक आश्रय करून आतां तांगेले कसं की तांणी चंदायर सचित लक्ष्मण रामाले सांगता कौसल्येची सुमित्रेची तांकां आश्रय तांगेले आश्रय आसूचे सर्व जना पळोवची तितले समर्थ बाबा 6 वांग राबून कौसल्येकनी सुमित्रे पळोवका म्हणना म्हूण लक्ष्मणान सांगनी मे तशी हांगा कौसल्ये सुमित्रे तांगेले आश्रया कितले ब्राह्मण आशिल्ली म्हूण कळटा पळय तितले जना तांणी पळोवन घेतलीची म्हूण जालें तशी ती सांगता तो सांगता आमगेले अम्मा संतुश्ट जावका ती गेले आश्रय आसूचे ब्रह्मचारींक मस्त धान दी बैले म्हूण सांगून म्हणून ते सांगता तो तशी लक्ष्मण
काणू कुबेराले ऐश्वर्य कशी पळय काडलेली तितली सरना, तशी रामाले कसलेय सरना नातील तितले ऐश्वर्य तागेले रामाले. तशी काण तो ब्राह्मणोत्तमांक दान दितरस कितले की जन तागेले आश्रित जन म्हळ्यार दासी सकडी तांणी रडतरसची रामाम कसोण बत्ता म्हणून जाल्यार आतां रामाल काम ना तांकां बैबे त्या वेळार तांकां जीवन एक तोंदरे जेवच्या नज्ज म्हूण तांगेले जीवन एक खातीर कितले की द्रव्य काणतो दितके राम. आनी सांगतके तांकां लक्ष्मणाल घरय मेगेल घरय आमी वापस 14 वर्स वनवास करून येवूतय, तुमी हांगा दुखून सोण वचूनच घर खाली जाता तशें तुमी हेंच घरांतू आसुका हांगा घर न्ही करून पळोवन घेवन हांगा राब्याची तुमगेले जिवनात जाय आशिल्लें सर्वय दिता म्हूण सांगून तागेले कोशाध्यक्षाले सांगतके धन हाणू हांकां जाय जाल्लें तितले धन काण दी म्हूण सांगून सर्व जन तागेले कोशाध्यक्ष हाणू रामाले कोशांत कितले धन आशिल्ले ते हाण राशी घालतकय तो लक्ष्मणू आनी राम कोरून सर्व धन काणू ब्राह्मणांक चेडवांक वृद्धांक दीन जनांक सक्कड जना दिता. ते ब्राह्मणाल मध्यांतू एकलो गर्ग कुला ब्राह्मण त्रिजट म्हणलो बारी वृद्ध तो भिक्षी घेना तो ताणें वानप्रस्थ आश्रम म्हळ्यार तो वानप्रस्था वता रानांतू तागेले हातांतू तागेले पिकासू सकड आसता आनी ताणें कसं करचें म्हळ्यार ते तागेले एक फल काडचे कोके आसता वयरचे फल काडचे खोंडून कंद मूल काडचे आनी ताजीनच जीवन करचें उंच वृत्तीचें जीवन तागेलें. थंय रानांतू धान्य न्ही वाड्डोवन सोडतात न्हू आश्रमांतू उंच वृत्ती म्हळ्यार तांणी धान्य कटाव करतरी गाद्यांतू पडलेले भरलेले धान्य वेंचून जीवन करतले ब्राह्मण कितले की आशिल्ले त्या उंच वृत्ती म्हणजे ताणें तशी करचें धान्य. त्या वेळाक तागेले तो मानतारू तम वृद्धम तरुणी भार्या बालानादय दारकन ताका बायल भारी सानप्रयेची चेडूवय सन्न ती बरी दारिद्र्याक उंच वृत्तीच्या कसं मेळटा ती त्रिजटाले सांगतकी तूं वस या परे बदीन दवरी हांव सांगेल तशी करी रामाल दर्शन केल्यार तो कसले तुका दितलो म्हूण. ते आयकून तागेले परकट हांव घालपाक ते पांगून घेवन रामाला रमनेले आयला तो थंय निजावन त्रिजटाक तितली परकट घाला जाल्यार कोणेय ताका त्या तागेल्या रमनेला लागीं पंचावरणाला येवूतय कोणेय ताका राबयनिकय मागीर रामालेक आयलकय तो आनी सांगतकय हे रामा म्हगेल्या कसलें ना म्हाका मस्त चेडूं सानप्रय बायल आस तांकां हांव कितली घडल्यार तांकां पोटा घालूंक पावना हांव रानांत उंच वृत्ती करून रानांतूल धान्य घेवन येवन जीवन करचें पळय म्हगेले अवस्था पळय म्हूण राम हांसतकय पळय आनी की 1000 गाय आस तांतू आनी की दान करना आशिल्ले तितलेस तुगेले हातांत दंड आस न्हय ते दंड काणू बिसाटून उडय ताका रामा एक नमने त्या ब्राह्मणा पळोवन एक तागेलें एक हास्य तूं कितली उडोवचें जाता पळय हाका म्हूण ते कितली दूर वता पळय तितली दूर ते सहस्र गायी राबून आशिल्ल्या जाग्यान तूं कितली दूर थंय तुगेलें बड्ड वता तूं उरगोल जावन धरलेलें हाता धरलेलो बड्ड वता तितली गायी तुकाची उडय म्हूण कडेन त्रिजटा भारी खुश जातकय तो कसो करता म्हळ्यार तागेले कुर्ता ते शाल तागेले गळे आशिल्ले परकट शाल काडून कुर्ता घट्टी बीग धरून बांदीतकय म्हळ्यार त्राणी विचक आनी ते तागेले हाता आशिल्ले दंड ते ताणें चमकून वतन धरचे उरगोल म्हणटाचे ते काणू कितले जाता तितले बिस्ताटून उडयता शाटीम परितः कट्ट्याम संभ्रांतः परिवेष्टिताम गुंडान गट्टी बांदिता आनी आ विद्य दंडम चिक्षेप सर्व प्राणेन वेगित सर्व त्राण घालून तो गुंडान उडयतकय ते कितली म्हूण म्हळ्यार कितली दूर वचून पावता म्हळ्यार सरयू न्हंयचे दांड ते सरयू न्हंय दांटून कितले की सहस्र गायी आशिल्ले खंय थंय ताजे मदें एक बसव आशिल्लो तादल्या वचून पडतकय राम त्रिजटा पटोवन धरतकय तागेले पाप ताका ते उड्डयिल्ले एक वोंवट आसना ते रामान पटोवन धरले कुडले तागेले वोंवट गेल्ले म्हूण आनी तितली गायी गोपालकाक समीत त्रिजटाल खातीर तागेले आश्रमा पेटोवन दिता आनी गार्ग्याक सांत्वन करता म्हळ्यार गार्ग्याक आपयला ताणें दिता तुका सहस्र गायी म्हूण सांगून तशी त्या
गार्गी म्हळ्यार तोच कोण त्रिजट तो गर्गकुलात न्हय आनी म्हणटा की तूं कोप्पू नुका तुका गाय दिता बड्ड उड्डय म्हणू म्हणलें हांवें अशी हांव एक हास्या खातीर तुगेले त्राण परिक्षा करचे खातीर न्हय पळया तुका तुगेले तपशक्ती कितले म्हणून तुगेलें तोंड पळयतना कळटा ताजे खातीर दंड उड्डयतना कितली दूर उड्डयतलो तुगेले शक्तीन म्हूण हांव तुका प्रचोदन केलेलें आनी कसले जाय तुका सांग म्हूण तेदना तो उलयना की न्हू तरपता खंय कडेन म्हणटा बद्दल सांगता हांव तुका कसलेय संकोच नाका तूं म्हगेलें हें सर्व धन हांव ब्राह्मणां दान करचे खातीर दवरलेलें हांव संपादन केलेलें तुमकां पळय दिल्यारीची सतपात्रांक दिल्यारी म्हाका संतोश जाता तशें हांव तूं निमगी आनी कसलेय जाय जाल्यार निमगी हांव तुका दिता म्हूण म्हणटा तेदना त्रिजट सांगता की नाका नाका तूं तशी रामा तूं प्रचोदन दिल्लें देखून हांव दंड दूर उड्डयलें कितें म्हळ्यार म्हगेलें बायल चेडूं वाल तोंड म्हगेलें येत तशिल्लें कितली गाय मेळ्ळे तितली समृद्धी आमी आसूं येत न्हू म्हणलेलें आशेनची हांव अची बारी मस्त आशे केल्ली दिसता रामा कसले बेजार कोर नाका तुगेले सहस्र गो समुहान तूं कितले की गायो मेगेल जल्लींच्या आजी तूं कसले बेजार कोर नाका हांव एक जेवो दोनी गाय तूं दितलो निमगेला रे म्हणून आश कोरना इलो तूं इतलें दिल्लेलें म्हाका व्हड संपत मेळ्ळ्या बरी जाली रामा आनी कसलेय म्हाका अपेक्षा ना जैतवे तुका यशस मेळ्ळो तुका आंगात तूं समत राणे वो तुगेले मना संतोश असो तृप्ती असो म्हणून सांगून तो आशिर्वाद करता खंय मागीर रामू तागेले कसस सर्वय काण ब्राह्मणांक पुरे दान करता म्हणून तशी सर्व सज्जन जनांकची सत्पात्रांक ताण दान केला सर्वजनय ताका भारी प्रितीरी आशिर्वाद करताची तशी तागेले ते दुश्च दिसाचे दानान ब्राह्मण जेवो तागेले बंधू वर्ग सो तागेले सेवक जन सो जेवो दीन दलीत मस्त जेवन येयलीच पळय भिक्षाटणे खातीर येयल जाल्यार तांणी तो कोणाकय ते दुश्च दिसा बेजार जाय न्ही म्हणून आमी लेखील आमकां मेळ न्ही जेव्हा आमकां मेळ्ळेलें उणी जाल्लें अशी कोणीय बेजार करना नातिली तितली दान रामान केला मागीर रामाक रामू सीतेला सांगता आनी आमी अन्नाला वचून आपण घेवन वचूं न्हय वचा म्हूण तेदना रामू आनी लक्ष्मण तांणी आयुध धरला वयन मे शस्त्र धरला तांणी खड्ग धरला मागीर तांगेले धनू बाण तुणीर सकळस मागीर ते आयुध ती चंद करून अलंकार करता खंय सीते बारी चंद दिसतशिल्ले की ते मागीर रामू तांगेले सकडी मार्गार तांणी कशीच्यानी वनवासा वता म्हूण सांगून जाला वापस रथ आपडुना कसली करना रामू लक्ष्मण सीते तीग जनय चमकुनूची दशरथाला रमने थंय वतना सादारण जनांक कोळणू चलये रामू लक्ष्मणनी सीती कोरून वनवासा वतर सकै कितले की जन पुरे थंय सान घर आशिल्ले व्हड्ड घर आशिल्लें थंय दिल्ला रामायणान तो कसलें म्हळ्यार प्रासाद हरम्याणी विमान शिखराणीच प्रासाद म्हळ्यार खंय तिनी त्या घराक मिनिमम 3 माळे सुका तशी एक 1 माळ आसले प्रासाद 3 माळ आसल्यार ताका हरम्य म्हणचे मागीर विमान म्हूण जाल्यार 7 माळी घर आसूं खंय जाल्यार तितले सकड आसल्यार ताजे वयर थंय वचून कोणेय संतोशार मेरवणी पळोवच्या वयर चडचे ते जाल्यार बारी संतोशार चडचे राम वत म्हळ्यार बेजारा पुराय जन बारी बेजार निरुत्साहान वयर राबून पळयताची राम वत न्हय म्हूण कितले थंय जन भरल्यांची जावन येयली पुराय जन कसलेक रामाले पट्टाभिषेका खातीर थंय भरल्यांचे काही येदी न्ही तितली जन भरल्याच मार्गारी चमकूच जायना तशें कितली की जन भायर वचून रामा पळोवचें जायना म्हूण दिशील जन पुरे घरा माळये वयर चोवन थंय दुखून रामा पळयत तरसची तांणी सीतेल वटू लक्ष्मणाल वटू तो वत तरस तेवय चमकून वता कितली की जन दुख्खान थंयच बसताच खंय नाना रितीनी उलोवन घेता खंय यो आमगेलो रामा सलगत येयले दशरथाक कसो खातीर हे रामाक वनवासा पेटोवचें मन येयलें कैकेयीक आमगेलो रामान कसो केला अशी काली पाय्यार वत न्हय म्हूण सांगून दुख्खान तांणी नाना रितीन उलोवन घेता तरसची आतां फुडें
तांणी सांगता खंय पुढे रामान बाय सरले म्हळ्यार तागेले सैन्य तागेले वट्ट वत तशिले आतां सीते वट्ट तो एकलोच पळय लक्ष्मण तांगेल मागशी लक्ष्मण मात्रच पळय त्याची न्हिजांव न्हू इतले सुखारी ऐश्वर्यस्य रसज्ञ सनकामिनां चैव कामदः म्हळ्यार इतली सुखारी ऐश्वर्यवंत जावन बाळून आशिल्लो राम कोण कसो निमगेल्यार तांणी निमगेले सकट दितलो राम आजी बापसूल वयर ताका कितले गौरव आसा म्हूण दाखयता पळय हांव वच्चे राम म्हणून खंयची चेडूं जाल्यार सांगता आशिल्ली कितकी जाल्यार आमगेलो राम बापसूल उत्तर पट्टी करकानमे म्हूण सांगून तो ओपून तितले कश्ट आशिल्ले वनवासाक वतरच न्हय म्हूण म्हणलें एक दुख्खार तांणी उलयताची आन्याकलो सांगता खंय आनी बायल मनशां सांगता खंय ही सीते पक्ष्यांक समीत पळोवचें मेळनाशिल्लें वय घरा दुखून भायर येयल्यार रथारी बैसून रामाल वट्ट वचचें समज सीते पळोवका म्हूण जाल्यार कितली काळ वाडके वेळार पळयलेली कितकी आमी आजी पळय सीतेक मार्गार चमकून वतना सर्व जनाक पळोवचें मेळची तशी जालें न्हय तसलें आनी कितले चंद आंग तिगेलें कितले चंद चर्माचे कळा आनी पावसाक वताक शिंयाक पुरय तशेंच काही गेले आंगाचे बण्णूची बदलायसून वता कितके वनवासांत तशें आनी आस पळय दशरथान कोणके एकलो म्हण की ना बा कालचे दीस आतां हाणें सांगलें रामा वनवासा वचुका म्हूण आजी तो कैकेयी लेद्राक गट्टी जावन मन गट्टी कोरून कैकेयी बिश्टा न्हू रामाक रानां वचूं नका म्हूण सांगता खंडीत निजावन वायट चेडूं वांकाची बापूस रानां पेटयना रामाल तसल चेडूक गजाल्याक तो पेटयता तो खंडीत पेटयना आन्याकडे सांगता की अनरशंस्यम अनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः अहिंसा दया अध्ययन शील मागीर शम दम हे पुरे सगुण षडगुण्य म्हूण म्हणटा पळय रामाक रामू हे पुरे सगुणांनी षडगुणाः पुरुषर्षभम एक पुरुश श्रेष्ठ म्हणून सांगता जाल्यार हे सगुणां सुका म्हणटा तसल राम आमगेलो तशें हांव न्हू रामाक खंडीत दशरथ पेटयचना कालच्या दिसाकच की सांगून आसच्या पुरो जाल्यार आजी खंडीत पेटयचना तशी पक्कनी तो वता म्हूण जाल्यार आमी ताका सोडून कशें रावचें तशें हांव न्हू गच्छन्तम अनुगच्छामो येन गच्छति राघव आमी सपत्न्यः सह बांधवः आमी वग्गी वग्गी क्षिप्रम वग्गी वग्गी वचा पक्कन राम आमकां सोडून वता जाल्यार आमगेले बायल आमगेले चेडूं आमगेले बंधू बांधव कोण सकट येता पुरे जने वचा आमी रामाल वटू वचा तशी रामान मात्र दुख्ख बोगचे वेरांना वचून आमी रामाल वटू वचा हांगा कोणेय रावचें नाका आमगेले आमगेले घरांत उरले कसली आस पळय ओरका जाल्यार पुरे होरया आनी आमी हांगा रावचें नाका आमगेले घरांत धुळी भरतले देवते कोणेय आसयचना आशिल्लीची आमी कोणेय ना म्हणली कुडले विंदूर गिंदूर भोंवचें सुरू करतले आनी आमगेले घरांत पळय कोणेय उदक शिंपडायतले एक धूप दिवो जळयतले धूप घालतले घर कोयर काण पुसून फूट करतले कोणेय बरयचनाची तशें हांव न्हू आमी सर्व हांगा सोडून वचा सर्वय घर आमगेले घर कैकेयीची घेवो आनी तिका रामाल घर मात्र कसल्याक आमगेले घर तिगेले पुताक भरताकच दिवो म्हूण सांगून तांणी सांगताच एका पशी एकले अन्यकडो रामाल भक्तू प्रितीचो सांगता की आमकां राम खंय वता त्या रानाची आमगेल्या अयोध्या नगर जाता आमी वचा आमी रामाल मागशी वचा थंय आशिल्ले पुरे दुश्ट मृग सकडी हांगा अयोध्येंत येवोच आमी थंयची राबतना थंय आशिल्ले मृग पुरे हांगा येतलीची आमी थंयची रामाल वट राबची आमगेले भंय आमगेले शब्दाकची भिवन हस्ती सिंह वाघ पुरे आमी सोडून तांणी तशी सांगताची अस्मत्यक्तं प्रपद्यंतां सेव्यमानं त्यजन्तुच आमी अस्मत्यक्त्वा म्हळ्यार आमी सोडून येयला अयोध्ये तांगेले निमती बरो आमी रान्ना वचा म्हूण तशें पळय तांणी तितले प्रिती तांकां मागीर सगळेची क्रूर मृग पक्षी पळय रानां दुखून हांगा येयलेत न्हय मागीर जय जाल्यार कैकेयी तिगेले हें अयोध्या नगर प्राणीन भरलें अयोध्या नगर कैकेयी पुता दिवो
म्हणून सांगून आम्ही रामाला वटुसू कार्य अरण्यंतू असूया म्हणून रामाला विषय त्यांनी उलयत राम ऐकता ऐकला रे तक तो कसले मना विकार करून घेना कसले बेजार करून घेना सीधा आत्ता गेल काम कसले बापसुल्याक एक ताण्या वच्चे वेळाक एक ओपीग घेवका ओपीग म्हणणे ओपीग दिला बापसून जाल्यार एक सांगून वच्चो क्रम आसता मालगड्यांक घरा दुखून भायर वतना मालगड्यांक सांगून वचुका म्हणून घरा आशिल्ले जेन्ना सांगून वचुका आमी वतर आसाची म्हणून सांगून तशी तो वता आणि कशी नीतवीरपुरुषं सप्रविश्येन्द्रपालयं ददर्श अवस्थितं दीनं सुमंत्रम अविदूरतः म्हळ्यार तै वत्ता रामू ಅರಮನೆ भितर वतना सुमंत्रू ते अरमनेंतू भायरीची माती बागसून दुखार राबला जाल्यार तितली जन दुःख करत रसाची गुळो करत रसाची जाल्यार राम दुःखीत जनांक पळोवन कसले मन विचलित करना नाशी सीदा तो बापसूल आज्ञा कसले ते यथावत ते आज्ञा पालन कोरका जाल्यार वच्चे पुशी फुडें एक उत्तर बापसूले सांगून वचुका म्हूण सांगून तो वत्तरस थंय ताजे बशी फुडें रामा एक रामू राया पळोवच्या वतना थंय सुमंत्र राबून अशें म्हळेलें न्हय दुखारी तागेले सांगता अन्नाले सांग रामू पळोवच्या आयला म्हूण सांगून म्हणून मिगेले हांव आयला म्हळेलो विशय अन्नाक सांग तिळशी म्हूण म्हणटा तेदना सुमंत्रू भितर वचून ताका हात पांय कडकडयतरस जाल्यार राम आयला म्हळेलो विशय दशरथा सांगता वयन भितर वचून पळयता दशरथ दुख्खान उसरू सोडतरस थंय ते दशरथाले वचून राम आयला हांगा तुका पळोवच्याक म्हूण सांगून ताका रामा पळयत दशरथा पळयतना भंय जाता तो मस्त दुख्खीत जावन आसा कशें उलोवच्या गेल्या की जाल्यार दूर राबता आनी हळू सांगता राम तुगेलो बागला येवन राबला तागेले म्हळ्यार समस्त त्याग केला सर्व दान केला आनी तुगेलो बागला येवन राबला तुका पळोवका म्हूण म्हणटरस सर्व बंधू मित्राले अवसुले सकडी अनुज्ञा घेवन आतां तुगेले आयला तो म्हूण म्हणटरस पळय राया राम अरण्य प्रवेश करता ताका एक पंथ पळय तूं म्हूण म्हणटा दशरथाक भारी रडण येता दुख्ख येता जाल्यार तो सांगता सुमंत्रा आनय मे दारान एकेची दिह मामकाः दारैः परिव्रतः सर्वैः द्रष्टुमिच्छामि धार्मिकं बस सुमंत्रा मिगेल बायलांक आनी भरलेले सर्व मिगेले बांधवनी कोण आसा तांकां घेवन हांग्यो सर्व बायलांक घेवन येवका तांगेल वटूच्या हांव रामा पळयता म्हूण म्हणटरस त्या वेळाक सुमंत्रू जायत अति जायत म्हूण सांगून वगवगी वता आनी सर्व अंतपुरा वता वचून वगवगी प्रति अंतपुरा वचून वग्गी येवया कळ्ळें तुमकां दशरथान आपयला वग्गी वचची कसले वेळ करूं नकाचे म्हूण राणयो पुरे जन बामणान आज्ञा केला वयवे तागेले घरा येवन पावल्यांची थंय कितले की 350 राणयो तांणी दुखारसाची थंय दिला ताम्रलोचना दुःखान धोळ तांबडो जाला कौसल्यां परिवार्यार्थ शनैः जग्मुः धृतव्रताः कौसल्यल वटूची हळूची दशरथाला अंतपुरांतू वताची कोणाकय चटचटी पुढे रायान आपयला म्हळ्यार चटचटी धांवतलीची एकल्यांकय पांय मुखार वचना हळू वताची मागीर पुराय जाणां येयली पळोवन मागीर दशरथ सुमंत्रा आनी मिगेल पुत्ता आपणाडी म्हूण ते सुमंत्रू राम लक्ष्मण सीतेन सुचे कडेन वता आनी सांगता तुमकां येवच्या सांगला म्हूण सांगून रायू दशरथ पळयता रामू हातू पांयपोण धोरनू येतरस तो कसो करता ताण बशिल्ले कडेन दुखून सडसटीची उठान धांवन येता रामाले एदरा येवन जाल्यार ताका रामाला लागीं वचचें जायना म्हळ्यार तितली दुख्ख ओकून येयला ताका हांव मिगेल पुत्ता अन्याय केलो न्हय म्हूण तो दुख्खान ताका कसो करचें म्हूण जायना बोध चुकून नेल्यार पडलो त्या वेळार रामूय लक्ष्मणूय बापसुल्या धांवन येयलीची थंय बायलो पुरे दशरथाल बायलो हे रामा म्हूण सांगून रडतर आसत तांणी सहस्र कोण ती 350 तागेले बायलो मागीर अंतपुरा स्त्री येवन हांचे
सहस्र सहस्र संख्येने रामा रामा म्हणायला ऐक पडता. पुरायजने दुःखांतू बुडल्यांची राम लक्ष्मण दोगजनय चंद कोरनु बाप सुख हातानं उभारनु मांचार बसयताची. मागीर एक मुखाल घंटो जाले कुडले तो बोदा दुखून भायर येयलो आनी त्या वेळाक जाल्ल्यार येतागेले दोळे दुखून उद्दा देंवन तरस दुख्खान बुडला दशरथ. रामू पांय पडतकय आनी सांगता, आना तुगेली अनुमती जावका आमकां आमकां पुरायजनाक तूंची रायो. पळय हांव दंडकारण्या भायर सरला. तूं सांगिल्लें न्हू म्हाका 14 वर्सां वनवास करका म्हणून. तूं कैकेयी आवसूक दिल्लेले विशय बद्द करचे खातीर हांव आतां भायर सरला ना. पळय तूं एक पंत म्हाका पळय आनी म्हाका एक पंत आशिर्वाद दी. लक्ष्मणाकय आशिर्वाद दिवका, अनुमती दिवका. सीतेयी मेगेल ओटू रान्ना येता म्हणटा. हांव मस्त तांकां राबू पळयलें हांगा नाका येवचें म्हणून. तांणी दोग जनय आयकनाची मेगेले ओटू येता म्हणून म्हणटरस तांणी तूं ब्रह्मान तागेले चेडू सनकादी 4 जन चेडवांक कशी तपस्या करून वचच्या अनुमती दिलेली पळय तशी म्हाकाय लक्ष्मणाकय सीतेकय तूं वनवासाक अनुमती दिवका म्हणून सांगून रामू दशरथाले सांगता. दशरथ रामाक कसं सांगता, कशी आशिर्वाद करता, कसलं सकड दुःख तागेले सांगतो तो म्हणलेला आमी पायच्या दिसाचे रामायणा पळया. आजी सांगील सर्वे परमात्माला गुरुंगेल चरणानंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.